नमस्कार मंडळी, मी समीर सावंत. आजच्या नवीन व्हिडिओ तुमचा दुपारचा स्वागत असा. आजपासून घड बसले असत आणि नवरात्र चालू होता. प्रथम तुमका सगळ्यांका आजपासून सुरू होणाऱ्या नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. त्या देवीक माझी खूप विनंती असा की जो काही कोकणात पाऊस पडता आणि शेतकऱ्यांचे भाताची जी काय वाट लागली तर त्या देवीन आजपासून जो पाऊस पडता पावसाक कमी करूचो आणि सगळ्यांची जी भाता अडकली आहेत ती पटापट वर येऊन त्यांचा उत्पन्न भरपूर असं येऊन देतं. आज आम्ही जातो नापण्यात धबधब्यावर काचेचा पूल बघू. तर माझ्यासोबत असा करण दुपार झाली असा, कारण दुपारच्या आम्ही जातो त्यामुळे आमका व्यवस्थित शूट करूक भेटत, गर्दी नसतली. तर मी आणि करण आता आम्ही चाललो काचेचा पूल बघूसाठी. चला तर तुमका मी दाखवते काचेचा पूल. आणि आता आम्ही पोचलो वैभववाडी बाजारपेठेत आहोत. आणि हा असा वैभववाडी बस स्टँड. आणि आज नवरात्र असल्यामुळे सगळीकडे दांडियाची तयारी जोरात चालू असा. वैभववाडी बाजारपेठेत देवीची स्थापना झाली. वेळ आली नाही, नमस्कार केले, पुढे निघालो. 2-3 वेळा उचललेली होती तेव्हा पायाखाली वगैरे गेलं. पाच 10 मिनिटं लागतात. दक्षिण नेली तरी 10 मिनिटं, तरी आम्ही आता वैभववाडीतनं पुढे येलो, पण रेल्वेचा फाटक पडला त्याच्यामुळे आता आमका थांबूचा लागतला. फोटो काढण्यासारखा हा आपला धरले काचींवर. आणि वंदे एक्सप्रेस आज लवकर येईल. भारत एक्सप्रेस.
आणि तुम्ही बघू शकताच फायनली आम्ही नापणे काचेचा पूल हवे पोचलेलो असो. एकदम भारी वाटता, म्हणजे कोकणातला पहिलाच असा ह्या पूल असा, पण थोडीशी भीती पण वाटता, पण खरोखरच एकदम भारी वाटता. तर आता आम्ही नापणे या काचेच्या पुलावरती पोचलो असतो आणि याचा उद्घाटनसुद्धा आपले सर्वांचे लाडके नितेश दादा राणे यांनीच उद्घाटन केल्याने असा तुम्ही बघू शकतात. अतिशय सुंदर असा दृश्य असा निसर्गरम्य आहे. खरोखरच मानू भया आपल्या कोकणवासियांचा मस्त दृश्य असं बघू शकतात तुम्ही. थोडीशी भीती वाटता काचेच्या पुलावरनं जाताना, मनात धगधग वाढता, पण खरंच एकदम बघण्यासारखं आहे. तुम्ही पण कधीतरी यावा आणि आमच्या काचेच्या पुलात भेट द्यावा. आणि बरेचसे आज आम्ही इला दुपारचे, त्यामुळे पर्यटक आज बरेचसे कमी असत. मस्त असा बांधलेने असा बघा, आणि या पूर्ण CCTV केंद्राच्या निरीक्षणाखाली असा, कारण कधी कोण येऊन काही करू शकतात, त्याच्यापेक्षा CCTV केंद्र असलेला बरा असता. बघू शकतात मस्त धबधबे होत असतं एकदम. आणि या नदीक 12ही महिने पाणी असतं, त्यामुळे मला वाटतं मे महिन्यात आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत बरीचशी गर्दी होईल पर्यटकांची. आणि सुंदर असा पेंटिंगसुद्धा केल्याने असा दगडावरती एकदम मस्त असा मी बघू शकतास. ज्यांनी अजून नापणे धबधब्याक भेट देऊक नाही त्यांनी लवकरात लवकर भेट द्यावा आणि याचा आनंद घ्यावा.
मंडळी एकदम समाधान वाटला धबधब्यावरती येऊन. दुपारच्या वेळेक आम्ही इलं त्याच्यामुळे गर्दी भरपूर अशी कमी असा. जर तुमका कधी येऊचा झाला तर वैभववाडीतनं आतमध्ये एक 6 किलोमीटर असा. तुम्ही कधी येऊन भेट द्यावा. आणि 12ही महिने पाणी असता. तर मग भेटूया परत एका पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत टाटा बाय बाय.